it's working. Namo Buddhaya, Namo Dhammaya, Namo Sanghaya. Sadhu, sadhu, sadhu. Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa. Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa. Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa. Buddhang saranang gacchami, Dhammang saranang gacchami, Dutiyampi tatiyampi, Buddhang saranang gacchami, Dutiyampi tatiyampi, Dhammang saranang gacchami, Sanghang saranang gacchami. Sadhu, sadhu, sadhu. उपस्थित सद्धम्मातीत सद्धम्मशील धम्म पिपासु श्रद्धा संपन्न शील संपन्न बौद्ध उपासक उपासिका बालक तथा बालिका प्रिय सद्धमातीत सज्जन हो. बुद्धाब्द वर्ष 2564 वर्षावास 2020. आज पाहता पाहता धम्मदेशना भाग 14 मध्ये आपण प्रवेश केला आहे. सातत्य रूपाने जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हा पहिला सप्ताहातला पहिला रविवार आणि आज आपल्या सर्वांच्या मांगलिकाकरिता धम्मदेशना भाग 14 मध्ये आपण धम्मचक्क पवतनाय सुत्त अर्थात तथागत बुद्धांचा निसर्गाला दिलेला पहिला उपदेश. बुद्धत्वाचा साक्षात्कार करून आल्यानंतर पंचवर्गीय भिक्खूंच्या समवेत झालेली बुद्धांची पहिली भेट आणि त्या पहिल्या भेटीतून या निसर्गाला मिळालेला अत्यंत प्रभावशाली धम्मचक्क पवतनाय सुत्ताचा पहिला उपदेश. त्या धम्मचक्क पवतनाय सुत्त स्वरूपामध्ये आज पाहणार आहोत आपण आर्य अष्टांगिको मग्गोमधील सम्मा सती अर्थात सम्यक स्मृती. इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो राईट माइंडफुलनेस, राईट माइंडसेट, सम्मा
सती. यापूर्वी पाहिलेले 6 अंग, आज पाहत असलेले हे 7वे अंग आणि याच्यानंतर पाहणार आपण शेवटचं आणि अंतिम अंग सम्मा समाधी. मुख्यतः सम्मा सती. सती या शब्दाचे व्यवहारात घेतलेला अर्थ आणि बौद्ध साहित्यामध्ये बुद्धांनी दिलेला अर्थ हे 2 व्यावहारिक अर्थ काम करत आहेत. सती याला काही ठिकाणी स्मरण करणे असेही म्हटले आहे आणि बौद्ध साहित्यामध्ये सती म्हणजे स्मृती आणि संप्रजन्ययुक्त मानवी चित्त. स्मृती आणि संप्रजन्य अर्थात या क्षणाला चित्ताची कोणती अवस्था आहे, या क्षणाला चित्त कोणत्या मानसिक अवस्थेत प्रवासित करीत आहे याची जाण असणे. स्मृती आणि संप्रजन्य. तुम्ही पाहिलं असेल की मी यापूर्वी बुद्धांनी त्या पंचवर्गीय भिक्खूंना पुन्हा पुन्हा एक शब्द वापरला होता की भिक्खूनो, मी तुमच्या दुःखमुक्तीचे सत्य प्रकाशित करीत आहे. हे सत्य तुम्हाला प्रज्ञाचक्षु देईल. हे सत्य विज्ञान चक्षु देईल. हे सत्य निब्बानाय चक्षु देईल. हे सत्य तुम्हाला अभिसंबुद्धाय चक्षु उत्पन्न करेल. अंततः संपूर्ण दुःखातून दुःखमुक्त होण्यासाठी हे मानवी दुःखमुक्तीचे महान सत्य मी आपल्याकरता प्रकाशित करीत आहे. हे भिक्खूनो, तुम्ही स्मृती आणि संप्रजन्य युक्त होऊन श्रवण करा, श्रवण करा, श्रवण करा. मी तुमच्या दुःखमुक्तीचा मार्ग देत आहे. म्हणजे स्वयं बुद्ध पुन्हा 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 या शब्दाचा उच्चार करीत होते की स्मृती आणि संप्रजन्य जागृत ठेवून तथागताचे वचन श्रवण करा, ग्रहण करा. तुमच्या दुःखमुक्तीचा मार्ग देत आहोत. म्हणजे आज 2564 वर्षापूर्वी त्या पंचवर्गीय भिक्खूंना बुद्धांनी स्मृती आणि संप्रजन्य जागृत असल्याशिवाय बुद्धाद्वारा प्रकाशित होत असलेले हे महान सत्य तुम्हाला लाभान्वित होणारच नाही. आणि त्याच स्मृती आणि संप्रजन्याचा आज आपण विश्लेषित भाग आर्य अठांगिको मग्गो मधलं हे 7वं अंग, वरील झालेल्या समग्र 6 अंगाला सपोर्ट करणारे 7वे अंग आहे की स्मृती आणि संप्रजन्य. सम्मा सती. एखादे कुशल कर्म करण्यासाठी पुन्हा पुन्हा सतर्क राहून उत्पन्न झालेले कुशल चित्त. सम्मा सती. अनंत रूपाने कुशल कर्म करण्यासाठी तयार झालेले चित्त. अलर्ट माइंड, अटेंटिव्ह माइंड. एखादे कर्म करताना ते कर्म कुशल आहे की अकुशल, विकारयुक्त आहे की विकारमुक्त, पापयुक्त आहे की पुण्यमय, पारमिता पूर्णत्व आहे की पारमिता नेणारा आहे. ज्या कर्माला मी आता करणार आहे त्या कर्माला करण्याच्या अगोदर त्या कर्माच्या प्रती उत्पन्न झालेल्या चित्ताला कर्माच्या प्रती कायिक कर्म, वाचिक कर्म आणि मानसिक कर्म
या तीन स्त्रोतापासून घडलेल्या, घडणाऱ्या, घडतलेल्या प्रत्येक क्षणाला घडणाऱ्या चित्ताच्या अवस्थेला जाणणे, तपासून पाहणे. जाणलेली, ओळखलेली आणि तपासून पाहिलेली चित्ताची अवस्था जर अकुशल असेल, त्याचा त्याग करणे. जर चित्ताची अवस्था कुशल असेल तर त्याचा स्वीकार करणे. अकुशल कर्माचा त्याग करणे. यू हॅव टू अबॅन्डन युअर ऑल बॅड कर्मा अँड यू हॅव टू बी रेडी एव्हरी टाइम टू डू गुड कर्मा, नोबल कर्मा. कुशल कर्म करण्यासाठी सतत रूपाने तत्पर असलेले चित्त सम्मा सती. माझ्याकडने कोणत्याच प्रकारचे कुशल कर्म घडत नाही आहेत, परंतु मी अकुशल कर्म जन्माला घालत नाही. अकुशल कर्मापासून दूर राहण्याची मनाची अवस्था सम्मा सती, सम्यक स्मृती. एक मायन्यूटली एखाद्या मुखातून वचन बोलण्याच्या अगोदर मी जे बोलत आहे ते बोलताना बोलण्याच्या काही क्षण अगोदर जे मी बोलत आहे ते जर योग्य असेल तर ते बोलावे. सम्मा सती. बोलण्यावरती तुमचं संप्रजन्य एकाग्र आहे. जर तुमच्या बोलण्यावर तुमचं संप्रजन्य एकाग्र नसेल, तुमचं संप्रजन्य एकाग्र होऊन समासतीमध्ये कार्यरत नसेल, तर मी माझ्या मुखाने जे शब्द बोलत आहे, जे वचन बोलत आहे, ज्या शब्दाची रचना माझ्या मुखातून बाहेर पडत आहे ते अपशब्द आहे, अकुशल शब्द आहे, पापभीरू शब्द आहे, कठोर शब्द आहे, असत्य वचन शब्द आहे की काय. बोलण्याच्या अगोदर, मुखातून शब्द बाहेर पडण्याच्या अगोदर त्या शब्दांना तपासून पाहण्याची ऊर्जा सम्मा सती. मी ऐकत आहे हे श्रवणमय प्रज्ञा. आता या श्रवणमय प्रज्ञेला सम्मा सतीची जर जोड नसेल तर तुम्ही ऐकत आहात, अपशब्द ऐकत आहात, अव्यक्त शब्द ऐकत आहात, चहाडीचे शब्द ऐकत आहात, अब्युझिंग लँग्वेज ऐकत आहात, कठोर शब्द, कटू शब्द, असत्य शब्द ऐकत आहात. ऐकता 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 घंटो निघून गेले, पण तुम्हाला कळलेच नाही की तुम्ही काय ऐकत आहात. सम्मा सती जिथे अब्सेंट आहे तिथे श्रवणमय प्रज्ञा पूर्णतः विस्कळीत होते. मी काय ऐकत आहे, या क्षणाला मी काय ऐकत आहे, आता या क्षणाला मी काय बोलत आहे. तुम्ही ऐकत आहात आणि मी बोलत आहे. तुम्ही माझ्यापासून कोसो दूर आहात. तुमची ऐकण्याची श्रवणमय प्रज्ञा आता जागी आहे आणि माझी वाक्मय प्रज्ञा, वाचाय प्रज्ञा. मी बोलत आहे, तुम्ही ऐकत आहात. आता इथे आपल्या दोघांच्याही संबंधामध्ये दोन प्रक्रिया घडत आहेत. एक घडत आहे बोलण्याची प्रक्रिया आणि एक घडत आहे श्रवण करण्याची प्रक्रिया. बोलणाऱ्याची जर स्मृती, सम्मासती आणि संप्रजन्य म्हणजे माझे, या घडीला, या क्षणाला माझे स्मृती आणि संप्रजन्य योग्य जर काम करत नसेल तर मला कळणारच नाही की मी काय बोलत आहे, कोणत्या विषयावर बोलत आहे, कोणासाठी बोलत आहे. बोलणारी माझी भाषा मधुर आहे की नाही, माझे शब्द लोकभाषेला सुसंगत आहे की नाही, मी जो विषय मांडला आहे तो लोककल्याणाचा आहे की नाही, मी जे काही बोलत आहे हे ऐकल्यानंतर श्रावकांचे मंगल होणार आहे की नाही,
याचा जर मी विचार आणि उगाचच काहीही निराधार बोलण्याचा प्रयत्न केला तर याचा अर्थ तुमची सम्मासती, माझी सम्मासती अब्सेंट आहे. सम्मासती अब्सेंट म्हणजे या क्षणाला तुमच्याद्वारा बोलताना बोलण्याचे कर्म कोणते घडत आहेत याचा कोणताही अनुभव व्यक्त होत नाही. मी काय बोलत आहे कळतच नाही. साधारणतः आपल्या दररोजच्या आयुष्याच्या प्रवासात हे बऱ्याच वेळा घडते. इफ युअर माइंड अब्सेंट आणि त्या बैचैन असलेल्या मनाच्या अवस्थेत, विस्कळीत असलेल्या मनाच्या अवस्थेत जर तुम्ही काही बोलत आहात तर बऱ्याच वेळेला असं होते की तुम्ही काय बोलत आहात ते कळत नाही. समोरचा ऐकणारा मित्र, बंधू, ज्ञाती, संबंधी तो तुम्हाला प्रतिप्रश्न करतो की तू काय बोलत आहेस, तुला तरी कळते. म्हणजे एखाद्या व्यक्तीची सम्मासती बोलण्याच्या प्रक्रियेमध्ये जागृत नसेल तर त्या व्यक्तीला आपण काय बोलत आहो पण काय बोलत आहो याचा कोणत्याही प्रकारचा संबंध तिथे जुळून येत नाही. सम्मासती, स्मृती आणि संप्रजन्य या क्षणाला चित्ताच्या अवस्थेला जाणण्याची ऊर्जा या क्षणी एव्हरी मोमेंट यू हॅव टू चेक युअर माइंड राईट माइंडफुलनेस. आता याच्यामध्ये सम्मासतीच्या विरुद्धही कार्य केले जाते. जसं मी म्हटलं की योग्य, सूचक, मधुर आणि कोणत्याही शब्दामध्ये कटू घेऊन तुम्ही चर्चा करत आहात आणि तुमच्या चित्तांना तुम्ही सांगितले की मी बुद्धवचन बोलत आहे. सम्मासती हा बुद्धांनी मांडलेला जगत दुःखमुक्तीच्या कल्याणाचा मार्ग आहे. मी त्याला अनुभवले आहे, पाहिले आहे आणि सम्मासती या स्वरूपामध्ये या घडीला, या क्षणाला माझे चित्त जे करत आहे ते तपासून पाहणे. जसं मी माझ्या चित्ताला आता तपासून पाहत आहे की मी सम्यक स्मृतीवरती बोलत आहे. आता ऐकताना एका श्रावकाची, निष्णात, कुशल, तरबेज, अर्थयुक्त श्रावक की जो ऐकत आहे, आता ऐकता 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 चित्त कुठेतरी लांब गेलेला आहे. फोन तुमच्या समोर आहे, टीव्ही समोर आहे, भंतेंचं चित्रही दिसत आहे, थोडाफार तुमच्या कर्णपटलावर भिक्खूंचा आवाजही पडत आहे, पण या क्षणाला तुमचे चित्त ऐकण्यामध्ये एकाग्र नाही. स्मृती अँड संप्रजन्य इज नॉट देअर प्रेझेंट. स्मृती आणि संप्रजन्य तिथे अब्सेंट असल्यामुळे साऱ्या डोळ्यांच्या नजरेसमोर दिसणाऱ्या प्रक्रिया तर होत आहेत, परंतु आपल्याला ज्ञात होत नाही की आपण काय ऐकत आहोत. 15 मिनिटे झाली आहे पण मला एकही शब्द संग्रहित करता आला नाही, कारण चित्त, या वेळेचं चित्त एकाग्र नाही. हा जो माइंडसेट आहे तो न ओळखल्यामुळे शरीर इथे आहे, डोळे तिथेच आहेत, भंतेंचा आवाज कर्णपटलावर येत आहे, परंतु काय बोलल्या जात आहे हे श्रवणमय प्रज्ञेतून ऐकल्या जात नाही. ऐकल्या जात नाही, चित्त एकाग्र नाही. चित्त एकाग्र नाही, शब्द संग्रह होत नाही. शब्द संग्रह होत नाही तर मी काय ऐकले याचा कोणत्याच प्रकारचा लाभ श्रावकाला होत नाही. आणि म्हणून तथागत बुद्ध त्या पंचवर्गीय भिक्खूंना उद्देशून सांगताना म्हणतात की भिक्खूनो, तथागत तुमच्या दुःखमुक्तीचे महान आर्य सत्य घेऊन आले आहेत. तुम्ही ते श्रवण करीत आहात, तुम्ही ते ग्रहण करीत आहात, आत्मसात करीत आहात आणि आत्मसात करताना तुमच्याकडे स्मृती आणि संप्रजन्य नसेल तर तुम्हाला
श्रवण केलेली श्रवणमय प्रज्ञा चिंतनाकडे घेऊन जाऊ शकत नाही। जे ऐकल्या जाते, जर सम्यक स्मृती युक्त तुम्ही एखादी गोष्ट ऐकली तर ती चित्तपटलावरती स्थापित होते। जे चित्तपटलावरती स्थापित झाले ते चिंतनमय प्रज्ञेत जाते आणि चिंतनमय प्रज्ञेत तुम्ही ऐकलेल्या गोष्टींचं चिंतन केले की त्यातून तुम्हाला दुःखमुक्तीचा लाभ होतो। अनाथ पिंडका, जेवढे म्हणून बुद्धांच्या सहवासात लोक आले त्या प्रत्येकांचं जर चरित्र आपण तपासून पाहिले तर पहिल्याच भेटीमध्ये बुद्धांचा प्रभाव आणि बुद्धांच्या ज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावरती, एकच प्रवचन, एकच बुद्धाची गाथा ऐकली आणि तथागतांना आग्रह केला की भगवान हे उत्तम आहे, हे श्रेष्ठ आहे, हे साधुवाद देण्यासारखे आहे, भगवान तुमचा मला अजन्म शिष्य बनून घ्या, ज्यांना दीक्षा घ्या भिक्खू बनवा, ज्यांनी उपासक बनायचे त्यांनी घेतलं उपासक बनवा। कारण बुद्धांकडे जाऊन बुद्ध ज्ञान ग्रहण करताना स्मृती आणि संप्रजन्य जागृत असलेल्या अवस्थेत ही माणसं होती। पंचवर्गीय भिक्खूंचा मोठा अनुभव, कौंडन्य, वप्प, भद्दीय, महानाम आणि अश्वजित, त्यातील कौंडन्य भिक्खू, त्यांची स्मृती आणि संप्रजन्य इतकी दांडगी होती। एकीकडे बुद्ध सांगत आहेत, यांची श्रवणमय प्रज्ञा स्मृती आणि संप्रजन्याने युक्त होऊन ग्रहण करीत आहे, ग्रहण केलेलं चित्तपटलावर स्थापित होत आहे, जे चित्तपटलावर स्थापित झाले ते चिंतनमय प्रज्ञेत जात आहे, त्याचे चिंतन होत आहे, चिंतन होत आहे। एकीकडे बुद्धाचा उपदेश संपतही नाही तर कौंडन्य अरहंत पदाला पोहोचले आणि बुद्धाने त्यांना साधुकार दिला, साधू साधू साधू। कौंडन्य केवळ कौंडन्य राहिले नाही तर स्मृती आणि संप्रजन्याचा आधार घेऊन आर्य बुद्ध पुत्र झाले, ते अरहंत झाले, अरहंत झाले, अरहंत झाले। म्हणजे सम्या सती, सम्यक स्मृती, आत्ताच्या घडीला कार्यरत असलेल्या चित्ताच्या अवस्थेला तपासून पाहणे। जर चित्त योग्य मार्गावर असेल तर त्याला वाढवणे, सम्मासती। जर चित्त कलुषित आहे, बैचैन आहे, व्याकुळ आहे, त्रस्त आहे, बेभान आहे, दुरंगम आहे, चंचल आहे, एकाग्र नाही, सदोष आहे, दोषयुक्त आहे, अशा चित्ताला तपासून पाहणे आणि स्वतःला म्हणणे की होय माझे चित्त बैचैन आहे। सम्मासती, जसे आहे तसे चित्त ओळखणे, चित्ताची अवस्था पाहणे। या क्षणाला तुमचे चित्त कोणत्या प्रकारच्या अवस्थेत कार्यरत आहे हे आपल्याच स्वतःला विचारणे। कारण चित्ताची अवस्था कशी, कोणती आणि कोणत्या अवस्थेत तुम्ही आहात हे तुमच्याशिवाय जगातला कोणताही परका माणूस ओळखू शकत नाही, शक्य नाही। तुमच्या चित्ताची अवस्था, बॅड माइंडसेट और राईट माइंडसेट, तो कोणत्या माइंडसेटमध्ये आत्ता तुम्ही बसले आहात याची जाणीव बाजूला पतीला, मुलीला, घरातल्या कोणत्याही जवळच्या सदस्याला सुद्धा होऊ शकत नाही की आत्ता तुमचा माइंडसेट काय आहे। चेहऱ्याचे हावभाव तर वेगळे आहेत, प्रसन्न वाटत आहेत, तुम्हाला पाहून तो मुद्रावरती हास्य निर्माण करीत आहे, हास्यमुद्रा आहे, पण अंतर्मनातून मात्र तुमच्याबद्दल तो अत्यांतिक टोकाची निगेटिव्हिटी रेज करत आहे। बाहेर चेहऱ्यावर दिसते का? नाही दिसत आहे। ओळखता येते का जगाला की आत्ताच्या घडीला मी वाईट विचार करत आहे? नाही। मग बुद्ध म्हणतात तुमचा माइंडसेट चांगला आहे की वाईट, कुशल आहे की अकुशल, पापयुक्त आहे की पुण्ययुक्त, या प्रकारची धारणा कोणत्या स्वरूपात आत्ता कार्यरत आहे
याची केवळ आणि केवळ स्वतः मला जाणीव आहे. आता माझे चित्त काय विचार करीत आहे. आणि बुद्धाने म्हटलंय, आत्ता जो विचार करीत आहे त्या विचार करण्याच्या चित्ताला तपासून पाहणे सम्मा सती. काही लोकांनी याचा वेगळा अर्थ घेतला. काही लोकांनी भूतकाळातल्या आठवणींना सम्यक स्मृती म्हटलेला आहे. बुद्धाने काय म्हटलं की नाही, भूतकाळात जे घडलंय, दोन गोष्टी घडल्या भूतकाळात तुमच्या माझ्या सर्वांच्या. एक गोष्ट आहे ती आहे चांगली आणि दुसरी गोष्ट आहे ती आहे वाईट. भूतकाळात होऊन गेलेल्या चांगल्या आणि वाईट, बुद्ध म्हणतात की या दोन्ही गोष्टी माणसाला पुन्हा 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 जर स्मरणात आल्या, एखादी वाईट गोष्ट असेल, 10 वर्षापूर्वी तुमच्या आयुष्यात एखादी वाईट गोष्ट घडली, अपसेंट माइंडमुळे तुमचं चित्त 10 वर्षापूर्वी गेलं आणि त्याच चुकीच्या, वाईट, अकुशल, दुःखकारक घडलेल्या घटनेमध्ये रममान झालं. घटना तर दुःखाचीच आहे. ती 10 वर्षानंतरही तुम्ही स्मराईज करा, मेमराईज करा, तुम्हाला दुःखच देणार आहे. बुद्ध म्हणतात याला सम्मा सती म्हणता येत नाही. काही लोक कल्पनारम्य विश्वात जगतात. कल्पनारम्य, उद्या काय होईल, परवा काय होईल, काम तर करायचे नाही, कष्ट करायचे नाही, अप्रमादी बनायचे नाही, झोपेतून उठायचेही नाही, पण झोपलेल्या अवस्थेतच त्याच्या साऱ्या कल्पनारम्य संस्काराला सुरुवात होते. कल्पनारम्य आयुष्यामध्ये जगणाऱ्या स्मृतीला सुद्धा बुद्धांनी सम्मा सती म्हटलेले नाही. भूतकाळात घडलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा मेमराईज करणे आणि पुन्हा पुन्हा दुःखी होणे सम्मा सती म्हणता येत नाही, ती मिथ्या सती आहे. कारण भूतकाळात घडलेल्या एखाद्या अपमानकारक गोष्टीला मी पुन्हा पुन्हा स्मरणात आणत राहिलो तर आत्ताही माझे चित्त दुःखात जाते. बुद्ध म्हणतात तो भूतकाळ आहे ना, तो गेला, आता तो पुन्हा येणे नाही. म्हणून त्याची पुन्हा पुन्हा उजळणी करणे, पुन्हा पुन्हा स्मरी करणे, त्याचा पुन्हा पुन्हा आठवण करणे हे तुम्हाला केवळ दुःख देऊ शकते. चुकून, अनावधानाने, अनपेक्षितपणे, अनजानपणामध्ये जर तुमचं चित्त पास्टमध्ये गेलं तेव्हाच जाणार, अरे माझं चित्त पास्टमध्ये जात आहे, भूतकाळात जात आहे, भूतकाळातल्या दीर्घ गंभीर चर्चेमध्ये जात आहे. याने माझे हरण केले, याने माझा अपमान केला, याने मला अपशब्द बोलले, याने मला शिवी दिली, याने मला मारले, याने मला तोडले, याने माझी संपत्ती लुटली, त्याने माझा अनादर केला. हे सारे स्मरण करता 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 चित्तामध्ये केवळ दुःख उत्पन्न होईल. कारण भूतकाळात हे घडलं आहे. बुद्ध म्हणतात की भूतकाळात होऊन गेलेल्या अपमानाला पुन्हा एकदा तुम्ही आठवणीत आणण्याचा प्रयत्न केला, तुमचा आजचा दिवस दुःखात जाणार. If you are not aware about your today's mindset, you will always enjoy in your past. काही लोकांच्या चित्ताला सवय लागली, काही लोकांच्या चित्ताला एवढी सवय लागली, थोडासा एकांत मिळाला की ते भूतकाळात जातात. आणि भूतकाळातलं काय शोधतात? चांगल्या गोष्टी शोधत नाहीत. त्यांना असे वाटते की माझ्या भूतकाळात फक्त वाईट घडले आहे. कोणी लुबाडले, कोणी वचनभंग केला, कोणी मुकरला, कोणाला मदत केली पण त्याने ती मदत परत नाही केली. अनेक नकारात्मक पुन्हा 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 चित्तामध्ये समराईज करणे, दुःखात जाणे. जर तुमच्या चित्ताला ही सवय लागली तर ही सवय मुक्त कोण करेल? यातून तुम्ही बाहेर कसे पडणार? या समग्र भूतकाळामध्ये घडलेल्या अकुशल, वाईट, पाप, पुण्य, अपमानकारक या साऱ्या आठवणीतून बाहेर पडण्यासाठी या घडीला तुमचे चित्त जर भूतकाळाचे स्मरण करत असेल तर बुद्ध म्हणतात भिक्खुनो, स्मृती आणि संप्रजन्याने जागृत व्हा.
लगेच स्वतःच्या चित्ताला म्हणा की नाही, मी भूतकाळाचा विचार करणार नाही, मी आत्ता वर्तमान काळात जगत आहे, आत्ता जगत आहे, इथे जगत आहे, आत्ता मी जगत आहे. 10 वर्षापूर्वीचा मी असा जो नाही. काळ बदलला, वेळ बदलला, दिवस बदलला, लोक बदलले, प्रवास बदलला, निसर्ग बदलला. नाऊ आय हॅव टू चेंज माय माइंड. आय हॅव टू कम आउट फ्रॉम दॅट ऑल बॅड मेमरीज विच इज हॅपन इन पास्ट. बुद्ध म्हणतात, भूतकाळात घडलेल्या साऱ्या नकारात्मक गोष्टीवरती मात करण्यासाठी सम्मा सती तुमचे स्मृती आणि तुमचं संप्रजन्य बोधित करते. आणि म्हणून त्या स्मृती आणि संप्रजन्यावरती अधिष्ठित होण्यासाठी सम्मा सती आपला राईट माइंडफुलनेस, यथार्थ चित्ताची अवस्था. यथार्थ म्हणजे काय? यथार्थ याचा अर्थ भूतकाळातल्या कोणत्याही दुःखकारक घटनांना पुन्हा 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 आठवणीत आणत नाही आणि भविष्य काळात येणाऱ्या गोष्टींचं केवळ कल्पनारम्य विश्व तयार करतो. कल्पना विश्व, तिथे यथार्थ काहीच नाही. कल्पनेतच त्याने घरही बांधलं, कल्पनेतच त्याने गाडी घेतली, कल्पनेतच त्याने नोकरी लागली, कल्पनेतच लग्नही करून टाकलं, कल्पनेमध्ये त्याने सारं सुख मिळवलं आणि झोपेतून उठतो तर तो आपल्या बेडरूममध्येच आहे. काहीच केलेलं नाही. तो प्रमादी आहे, तो आळशी आहे. कोणत्याच गोष्टी प्राप्त करण्यासाठी कोणताच एफर्ट लावत नाही. पण कल्पना मात्र मोठ्या आहेत की मी कोणीतरी अमुक झालो, तमुक झालो, अनंत अनंत भविष्यातल्या कल्पना करतो. बुद्ध म्हणतात तेही दुःखकारक आहे. भूतकाळात घडलेल्या गोष्टी, निघून गेला भूतकाळ, पण त्यांनी जर तुम्हाला तुमचा मार्ग सोडला नाही तर दुःख. भविष्यकाळ येणार आहे आणि बुद्ध म्हणतात सम्मा सती जागृत करा आणि स्वतःला म्हणा, माझे जीवन मोठे अनित्य आहे, जीवन मोठे अनित्य आहे. कोण जाणे आयुष्यात कधी काय होईल. 10 वर्षापूर्वीच्या होऊन गेलेल्या घटनेबद्दल पुन्हा 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 माझी स्मृती काम करते आणि कधी कधी लोक एवढे त्याच्यात डुबून जातात. जर सम्मा सती, राईट माइंडफुलनेस इज absent is there, you will become mad. अनेक लोक भूतकाळातल्या भयानक आणि नकारात्मक आठवणीने त्यांची चित्त बॅलन्स, मनाची संतुलन अवस्था बिघडली आणि मग लोक म्हणतात तो पागल झाला, तो वेडा झाला, ती वेडी झाली. केवळ भूतकाळातल्या गोष्टीचं पुन्हा पुन्हा स्मरण करते आणि आक्रोश करते. सम्मा सती, सम्मा सती जर जागृत अवस्थेत नसेल तर तुमचं चित्त तुम्हाला केवळ दुःख देते. आणि म्हणून 2 घटिका आहेत. एक आहे होऊन गेलेली घटिका आणि दुसरी आहे येणारा काळ. होऊन गेलेली घेट, होऊन गेलेले कर्म, होऊन गेलेल्या आठवणी, होऊन गेलेला भूतकाळ आता परत येणार नाही. सम्मा सती, राईट माइंडफुलनेस, स्वतःच्या चित्ताला कंप्लीट ही सवय लावणे. एकदा होऊन गेले, आता ते परत येणार नाही. आणि मग काय म्हणतात बुद्ध? एखादे कर्म करण्याच्या पूर्वी, आता सम्मा सतीचं काम कुठून सुरू होते? सम्मा सती तुम्हाला कर्मशुद्धी आणि कर्म घडण्याच्या अगोदर ती अवेअर करते, तुम्हाला जागृत करते की कोणतेही निर्णय घेण्याच्या अगोदर, बघा फार महत्त्वाचं आहे, हे आपल्या व्यवहारातलं आहे, दररोजचं आहे. सम्मा सती या प्रेझेंट माइंड अब्सेंट असेल आणि तुम्ही जर एखादा निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेत आहात, कोणती निर्णय प्रक्रिया, छोटी मोठी दीर्घ, ऑफिसमधली, बाहेरची, कामातली, इतरांची, स्वतःची, शिक्षणातली, एखाद्या गृहिणीच्या किचनमधली, काम करताना जर निर्णय प्रक्रिया तुम्ही घेत आहात आणि निर्णय प्रक्रिया घेत असताना जर तुमचे चित्त अब्सेंट असेल तर बुद्ध म्हणाले जागृत व्हा. मन बेचैन असेल तर निर्णय घेऊ नका. मन विक्षिप्त असेल तर निर्णय घेऊ नका. मन दुःखी असेल तर निर्णय घेऊ नका. इफ यू आर नॉट कॉन्फिडंट अबाउट युअर डिसिजन देन यू हॅव टू स्टॉप.
युअर डिसिजन. यू हॅव टू मेंटेन युअर पेशन्स. निर्णय प्रक्रियेला पूर्णत्वाला जाण्याच्या अगोदर जाणा, ओळखा की माझी स्मृती आता जागृत नाही, सम्मा सती, अब्सेंट आहे, चित्त बेभान आहे, उद्विग्न आहे, उद्वेषित आहे. निर्णय घेऊ नका, कारण आता तुमच्या चित्ताच्या अवस्थेला ओळखण्याची ऊर्जाच तुमच्याकडे नाही. आणि बैचैन चित्ताने घेतलेला निर्णय, बैचैन चित्ताने घेतलेला निर्णय तुम्हाला कदाचित कोणत्या चित्ताकडे घेऊन जाऊ शकतो? अकुशल चित्ताकडे. अकुशल चित्तामध्ये उत्पन्न झालेला निर्णय हा सुद्धा चुकीचा होऊ शकतो. आणि म्हणून बुद्ध म्हणतात, दोन गोष्टी, सम्मा सतीचा दररोजच्या जीवन व्यवहारात कुठे प्रयोग आहे? सम्मा सती फक्त पुस्तकात बोलण्यापुरती नाही, तर ते व्यवहारातले दुःख दूर करणारी स्मृती आहे, संप्रजन्य आहे, राईट माइंडफुलनेस आहे. जर तुमचं चित्त एकाग्र नाही, तुमचं चित्त एकाग्र नाही, तुमचं चित्त स्मृती आणि संप्रजन्य युक्त नाही, आणि एक गृहिणी अब्सेंट माइंडच्या प्रवासामध्ये भोजन बनवत आहे, तयारी करत आहे. अब्सेंट माइंड असल्यामुळे एक तर मीठ टाकल्याच जाणार नाही, किंवा टाकलं असतं 2 वेळा टाकल्या जाईल. साधी गोष्ट आहे. मनाची एकाग्रता एका गृहिणीला तिच्या स्वयंपाकघरामध्ये जर चित्त तिचं एकाग्र नसेल तर एक तर अजिबात मीठ पडणार नाही, आणि पडले तर कधी कधी 2 वेळा पडेल. चित्त जागृत असेल तर जेवढं आहे तेवढं प्रमाणबद्ध मीठ पडेल. आता बुद्ध काय म्हणतात? सम्यक स्मृती एका गृहिणीला प्रत्येक मोमेंटला आवश्यक आहे. म्हणजे तिच्या प्रत्येक क्षणाला स्मृती आणि संप्रजन्य जागृत नसेल ते एका किचनच्या प्रेमेसेसमध्ये 10x10च्या प्रेमेसेसमध्ये अनेक अपघात होतात. अनेक कुकरच्या शिट्ट्या 3 झाल्या की 2. ती कन्फ्यूज आहे, चित्त एकाग्र नाही, कन्फ्यूज आहे, विक्षिप्त आहे, बेचैन आहे. आणि मग काय होते? जर एखाद्या गृहिणीने मीठच टाकले नाही तरी स्वयंपाकाचा बर्बादपणा, आणि जर तिने अधिकचे टाकले तरी स्वयंपाकाचा बर्बादपणा. त्यातून काय उत्पन्न होते? घरचे सदस्य जर संयमशील नसतील तर गृहिणीने जास्त मीठ टाकले म्हणून वाद, वितंड, भांडण, द्वेष, क्रोध, संताप, आणि काही वेळेला तर फिजिकल लोक होतात, मारामाऱ्या करतात. आणि मग बुद्ध काय म्हणतात? याचा प्रारंभ कुठे झाला? याचा प्रारंभ झाला त्या गृहिणीचं स्मृती आणि संप्रजन्य. या क्षणाला मी स्वयंपाकघरामध्ये मी स्वयंपाक करत आहे, हे संप्रजन्य आणि स्मृती यथार्थ स्वरूपात काम करत नसल्यामुळे तिचे चित्त विक्षिप्त, द्विधा, एकाग्र नसल्यामुळे त्या घरात, त्या कुटुंबात अनेक प्रकारचे अपघात होण्याची नितांत शक्यता आहे. आणि म्हणून बुद्ध म्हणतात, जे काही तुम्ही करत आहात त्या करण्यामध्ये या क्षणाला तुमचे चित्त 100% अवेलेबल आहे की नाही. आता बऱ्याच वेळेला अर्ध मन इकडे अर्ध तिकडे. आणि म्हणून मराठीमध्ये फार चांगला शब्द आहे, भान ठेवून बोला. भान म्हणजे काय? सम्मा सती. म्हणून पूर्वज बघा तुमचे बोलायचे, घरातली माणसं मोठे बोलायचे, भान ठेवून चाल, सम्यक स्मृती ठेवून चाल की तू चालत आहेस. तू एका रस्त्याच्या कडेवरून दुसऱ्या रस्त्या कडेला जात आहेस, हे जर चित्त तुझं जागृत नसेल तर अपघात झाला. भान ठेवून चाल, भान ठेवून बोल, भान ठेवून अन्न ग्रहण कर, भान ठेवून वस्त्र परिधान कर. भान म्हणजे काय? तर तुमच्या सध्याचा माइंडफुल, राईट माइंडफुलनेस. एक्झॅक्टली आत्ता माझ्या चित्ताची अवस्था एकाग्र आहे. या एकाग्र चित्ताच्या अवस्थेने केलेला विचार की मी अमुक करत आहे, सम्मा सती, प्रेझेंट माइंड. जर तुमचं माइंड या क्षणाला एखादं दृश्य पाहते आणि पाहिलेल्या दृश्याबद्दल यथार्थ विचार नाही करत,
यथार्थ, त्याच्या वेगळा विचार करते. कारण चित्त जर अब्सेंट असेल तर लगेच तुमचं चित्त चांगला कशामध्येच काही शोधू शकणार नाही. काही काही लोकांचा बघा स्वभाव, चांगलं शोधूच शकत नाही. कोणाच्या प्रती सकारात्मक विचारच करू शकत नाही. नेहमी नकारात्मक विचार करेल. आणि नकारात्मक विचार म्हणजेच तुमचं चित्त आता जे काही करत आहे याचा तुम्ही विचार न केल्यामुळे उत्पन्न झालेलं निगेटिव्ह माइंड, मिथ्या स्मृती. सम्मा आहे का ते? सम्मा जर असती तर तुम्ही निगेटिव्ह विचारच केला नसता. जेव्हा जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता तेव्हा तेव्हा तुमचे चित्त आता काय विचार करते याच्याबद्दलची तुम्हाला अनुभूती नसणे म्हणजेच अब्सेंट माइंड. आता सम्मा सती की या घडीला माझे चित्त काय विचार करीत आहे ॲट प्रेझेंट. एक उदाहरण घेऊ. एकदा स्वयं बुद्ध एका दुसऱ्या ठिकाणी उपदेश द्यायला आले आणि म्हणून एक सिनियर मोस्ट मंक भिक्खू आपल्या शिष्याला म्हणाले की आपण बुद्धाकडे जाऊन आज त्यांचा उपदेश ग्रहण करू. तो शिष्यही प्रभावित झाला. तथागत बुद्धांना उपदेश करायला पाहायला आणि त्यांच्याकडून तो उपदेश ऐकायला आनंद होईल म्हणून ते गुरु शिष्य बुद्धाकडे जायला निघाले. आणि प्रवासामध्ये मोठी एक नदी आली आणि त्या नदीचे पात्र पाण्याने भरून जात होते. ह्या दोघांनी त्या नदीच्या पात्रावर येण्याच्या अगोदर ऐन तारुण्यात आलेली एक स्त्री त्या नदीच्या किनाऱ्यावरती उभी राहिली. त्या नदीच्या किनाऱ्यावरून पैलतरी जाण्याची तिच्या धाडस होत नव्हतं. नदीचे पात्रातले पाणी पाहून तिला धैर्य येत नव्हते. या सर्वात सिनियर मोस्ट भंते जे होते त्यांनी जाणले की या भगिनीला या तीरावरून पैलतरी जायचे आहे, परंतु नदीच्या पात्रातले पाणी पाहून तिला पुढे जाणे शक्य होत नाही. आणि मग त्या भंतेंनी त्या सुंदर स्त्रीला विचारले, हे भगिनी, आपल्याला नदीच्या पात्राला पार करून पुढे जायचे आहे? तिने उत्तर दिले, होय भंते, या नदीचे पात्र पार करून मला पलीकडे जायचे आहे, परंतु या नदीचा प्रवाह आणि पाणी पाहून माझे धाडस होतच नाही. मला जाणे आवश्यक आहे. त्या भंतेंच्या मनात अगाध मैत्री उत्पन्न झाली, करुणा उत्पन्न झाली आणि त्यांनी त्या सुंदर स्त्रीला विनंती केली की जर तुझा काही आक्षेप नसेल तर मी तुला या तीरावरून पलीकडच्या तीरावर नेऊन सोडतो. ती म्हणाली, भंते, फार चांगलं होईल, माझा काही आक्षेप नाही. आणि मग ते भंते म्हणाले, माझ्या पाठीवरती बस आणि मी तुला पैलतरी घेऊन जातो. आता या सिनियर मोस्ट भंतेमध्ये आणि या सुंदर लावण्यवती स्त्रीमध्ये होणारा संवाद हे छोटे भंते त्यांचे शिष्य ऐकत आहे. आणि जेव्हा त्या तरुण स्त्रीने अनुमती दिली की होय भंते, तुम्ही मला घेऊन चला आणि त्या पैल तीरावरती नेऊन सोडा, या दोघांचा संवाद ऐकता ऐकताच तो शिष्य मात्र आता मोठा चिंतातूर झाला. प्रचंड त्याला काळजी वाटली. तो विचार करत आहे, कसं शक्य आहे? माझे गुरु तर नेहमी सांगतात की स्त्रीपासून सावध राहा. माझे गुरु नेहमी आम्हाला विद्या देतात की स्त्रीला स्पर्श करू नका. आणि आज काय झाले? हे माझे आचार्य, हे माझे गुरु त्या स्त्रीला म्हणत आहेत की तू माझ्या खांद्यावर बस आणि मी तुला पाठीवर घेऊन नदीच्या पैलतीरी घेऊन जातो. आणि घडलेही तसेच. आता मात्र त्याचा प्रचंड द्वेष उत्पन्न होत आहे, द्वेष उत्पन्न होत आहे. कसं शक्य आहे? भगिनी म्हणून त्यांनी त्या स्त्रीला आपल्या पाठीवरती बसायला सांगितले. ती स्त्री बसली. भंतेंनी तिला शांतपणे त्या पैलतीरावरती नेऊन ठेवले.
हा मात्र शिष्य पाठीमागे चालता 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 एवढ्या प्रचंड तणावात आहे, प्रचंड तणावात आहे की माझा गुरु स्त्रीला हातच कसा लावू शकतो, माझ्या गुरुने त्या स्त्रीला मदतच कशी केली, तिने कितीही अनुमती दिली तरी तुम्ही तिला तुमच्या पाठीवरती कसे काय घेऊन जाऊ शकता. तो बोलत नाही, पण मनातल्या मनात विचार करत आहे, मनातल्या मनात विचार करत आहे, मनातल्या मनात विचार करत आहे. दोन माइंडसेट काम करत आहे. सिनियर मोस्ट भंतेचा माइंडसेट आहे की ही माझी भगिनी आहे, हिला भरलेल्या नदीच्या तीरातून पैलत्री जाणे शक्य नाही आणि मी जर तिला नाही नेऊन सोडले तर ती कशी जाईल. अनंत अनुकंपा मैत्री, अनंत मैत्री उत्पन्न करून तिला आपल्या खांद्यावर घेऊन तिला पैलत्री नेऊन सोडले आणि तिथे तिला पैलत्री ठेवले. आता तुला ज्या मार्गाने जायचे त्या मार्गाने तुम्ही जा. ती भगिनी स्त्री तिच्या मार्गाने साधुवाद दिला, भंतेंना प्रणाम केला आणि ती निघून गेली तिच्या दिशेने. आणि हे शिष्य आणि गुरु, आता हा शिष्य गुरुसोबत संवादच करत नाही, कारण त्याला प्रचंड संताप आलाय, त्याला प्रचंड राग आला. माय टीचर, हाऊ कॅन ही टच दॅट लेडी. तो सतत त्या मनात चिंतन करत आहे, चिंतन करत आहे, राग उत्पन्न करत आहे, गुरुच्या प्रती द्वेष उत्पन्न करत आहे. बोलण्याचं धाडस होत नाही. पूर्ण रस्ता तो बोललाच नाही, पूर्ण रस्ता संवाद झालाच नाही. शेवटी ते कुटीत गेले आणि कुटीत गेल्यानंतर ती रात्र ते शांतपणे मोठे जे सिनियर मोस्ट भंते होते ते झोपले. हा शिष्य मात्र पूर्ण रात्र झोपू शकला नाही. माइंडसेट बघा, चित्त काय विचार करत आहे. माझा गुरु एका सुंदर स्त्रीला स्पर्श कसा करू शकतो. कितीही पद्धतीने त्या स्त्रीने अनुमती दिली तरी सुद्धा त्याने तिला पैलत्री काच नेले. आता माझ्या गुरुचे शील, आता तो भ्रष्ट झाला. माझा गुरु लोभी झाला, माझ्या गुरुची तृष्णा जागी झाली. अनंत पद्धतीने तो रात्रभर विचार करत आहे, या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीहून या कुशीवर, या कुशीहून त्या कुशीवर. सकाळ झाली आणि आता मात्र गुरु आणि शिष्य दोघेही भेटत आहेत. गुरुने शिष्याला विचारले, काय तुम्ही रात्री शांतपणे झोपलात. मोठ्या संतापाने त्या शिष्याने उत्तर दिले, हे कसे शक्य आहे म्हणे, मी पूर्ण रात्र शांत झोपू शकलो नाही. त्या गुरुने विचारलं की का, काय असे घडले की तुम्ही शांत झोपू नाही शकलात. म्हणे, गुरु आचार्य, मला झोप न येण्याचे कारण तर तुम्हीच आहात. कसे. काल प्रवास करताना तुम्ही त्या सुंदर स्त्रीला विचारले, तिने तुम्हाला अनुमती दिली, लगेच तुम्ही त्या स्त्रीला आपल्या पाठीवरती घेऊन पैलत्री नेऊन सोडले. यातून काही दोष घडला नाही, यातून काही पाप घडले नाही, यातून कोणत्या प्रकारचा शिलाचा घात झाला नाही. तुम्ही आम्हाला एवढे दिवस एवढ्या मोठ्या प्रमाणात शिलाचा उपदेश करत होतात आणि तुम्हीच तुमच्या शिलाचा घात कसा केला. मोठ्या शांतपणे त्या भंतीने ऐकलं. मोठ्या शांतपणे ऐकून घेतल्यानंतर त्या छोट्या भंतेंना, भिक्खूंना उत्तर देताना म्हणतात, अरे औस, हे औष्यमान श्रामणेर सेखीय, ते तर मी कालच संपलं माझं चित्त. एकाच क्षणात उत्पन्न झालेलं चित्त मैत्री करुणेने उत्प्रोत भरलेलं होतं. ना त्या स्त्रीच्या सौंदर्याबद्दल आसक्ती, ना तिच्या तारुण्याबद्दलचा मोह, केवळ तिला एका तीरावरून दुसऱ्या तीरावरती जाणे शक्य होणार नाही आणि म्हणून तिला मी उचलले आणि ठेवले. मला तिला उचलले एवढेच माहिती आहे आणि तिला मी ठेवले एवढेच माहिती आहे. याच्या व्यतिरिक्त मला काहीही कोणत्याही गोष्टीचा कोणताही लाभ झालेला नाही. मी तिला उचलले आणि मी तिला ठेवले. एका तीरावरून उचलले आणि दुसऱ्या तीरावर नेऊन ठेवले. मी तिला शब्द, गंध, रस, सौंदर्य,
तारुण्य, लावण्य अशा प्रकारच्या कोणत्याही शब्दामध्ये मी तिचे वर्णन स्वतःच्या चित्तामध्ये केलेले नाही. हे औस, हे श्रामणेर, माझी स्मृती आणि संप्रजन्य जागी ठेवून, सतर्क ठेवून मी त्या स्त्रीला उचलले आणि मी त्या स्त्रीला पैलतरी नेऊन ठेवले. मला काय स्मरणात आहे? उचलले आणि ठेवले. तुला काय स्मरणात आहे? तारुण्यवान स्त्री, सुंदर स्त्री, सौंदर्य असलेली स्त्री, शरीर तिचे आठवले, सौंदर्य तिचे आठवले. तुझ्यात अनंत पद्धतीने लोभ उत्पन्न झाला आणि त्या लोभानेच माझ्याबद्दलचा द्वेषही उत्पन्न केला की मी तिला स्पर्श केला. माझं चित्त काय काम करत आहे? माझी स्मृती कोणती काम करत आहे? माझं चित्त एकच काम करत आहे की त्या भगिनीला या तीरावरून उचलावे आणि त्या तीरावर नेऊन ठेवावे. लेट इट पुट डाऊन, लेट इट पुट डाऊन, नथिंग एल्स. इथून उचलावे, तिथे नेऊन ठेवावे. ती लावण्यवती आहे का, ते स्त्री आहे का, तो पुरुष आहे का, ते सुंदर आहे का, ते कुरूप आहे, याच्यातला कोणत्याच प्रकारचं चित्त मला उत्पन्न झालेले नाही. पण याच्या उलट तुझ्या चित्तामध्ये मात्र त्या स्त्रीचं सौंदर्य, गुरुने केलेल्या स्पर्शाचं सौंदर्य, त्या प्रकारच्या रूपाने तुझं अबसेंट माइंड झालं, स्मृती आणि संप्रजन्य बेधुंद झालं आणि तुझ्यात लोभमूलक चित्ताने माझ्याबद्दलचा अनंत द्वेष उत्पन्न केला आणि त्या द्वेष उत्पन्न केलेल्या भावनेमुळे तुझी स्मृती आणि संप्रजन्य लयास गेले आणि स्मृती आणि संप्रजन्य लयास गेल्यामुळे पूर्ण रात्र तुला विश्रांती घेता आली नाही, विश्रांती घेता आली नाही. हे केवळ दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे. तथागताच्या मार्गातला सर्वात उत्तम उपदेश या मोठ्या भंतेंनी, सिनियर मोस्ट भंतेंनी कोणत्याही रूप सौंदर्याच्या अधीन न जाता, ती केवळ माझी बहीण आहे, अडचणीत आहे, दुःखात आहे, तिला एका तीरावरून उचलावे आणि दुसऱ्या तीरावर नेऊन पुट इट डाऊन, तिला तिथे नेऊन ठेवावे. परंतु या प्रक्रियेमध्ये जो शिष्य होता की ज्याची स्मृती आणि संप्रजन्य योग्य पद्धतीने कार्यरत नसल्यामुळे त्याने मात्र आपल्या गुरुबद्दल अनेक प्रकारचे संभ्रम चित्तात उत्पन्न केले, संभ्रम, अनेक प्रकारचा द्वेष उत्पन्न केला. गुरु उपदेश तर देतात पण त्याचं पालन करत नाहीत. गुरु सौंदर्याच्या अधीन गेले पण भिक्खू काय म्हणाले? मी तर ते कालच विसरलो, पुट इट डाऊन, खतम, तिला तिथे ठेवले आणि मी विसरून गेलो. पण तू मात्र पूर्ण रस्ता चालता 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 त्याचे चिंतन करत राहिला, मनन करत राहिला, चिंतन करत राहिला, मनन करत राहिला. तिचं सौंदर्य तुला आठवले, तिचा लोभ तुला आठवला आणि साऱ्या प्रवासामध्ये तुझं चित्त केवळ माझ्याबद्दल द्वेष उत्पन्न करत होते, क्रोध उत्पन्न करत होते. द्वेष आणि क्रोध उत्पन्न झाल्यामुळे रात्रभर तुला शांतपणे विश्रांती घेता आली नाही. माझ्याकडे बघ, माझ्या चित्तामध्ये कोणत्याच प्रकारचा लोभ नाही, स्त्रीबद्दलचे कोणत्याच प्रकारचे आकर्षण नाही, त्याच प्रकारचा लोभमूलक चित्त नाही. या घडीला माझे एकच काम आहे, तिला या तीरावरून उचलणे आणि दुसऱ्या तीरावर नेऊन ठेवणे. या दोन शब्दाच्या व्यतिरिक्त माझ्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचे दुसरे चित्त जन्माला आलेच नाही. हे औस, हे श्रमणा, याच्या उलट तू संपूर्ण प्रवासामध्ये प्रचंड तणाव, राग, द्वेष, लोभ, क्रोध, संताप, संभ्रम, शंका, कुशंका, शंका, वितर्क एवढ्या साऱ्या चित्तदोषाला तू जन्म दिला. केवळ स्मृती आणि संप्रजन्य तुझा अबसेंट आहे. मी काय विचार करत आहे? मी कोणाबद्दल विचार करत आहे? मी जो विचार करत आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे? जर गुरु आचार्याने एका स्त्रीला एका तीरावरून उचलले आणि दुसऱ्या तीरावर नेऊन ठेवले तर
यात काही अर्थ असेल, यातली सकारात्मक गोष्ट शोधण्याऐवजी तुझ्या चित्ताने केवळ स्मृती आणि संप्रजन्य अब्सेंट असल्यामुळे नकारात्मक विचार केला आणि नकारात्मक विचारातून केवळ आणि केवळ राग, द्वेष, लोभ, मोह, क्रोध, शंका, वितर्क, कुशंका आणि अंततः दुःख जन्माला येते, दुःख जन्माला येते, दुःख जन्माला येते. या क्षणाला जे चित्त तुमचे काम करत आहे त्या चित्ताच्या प्रती जागरूक अवस्थेने आपल्या चित्ताला तपासून पाहणे. आणि जर चित्त आपलं कलुषित आहे, दोषी आहे, बेचैन आहे, व्याकुळ आहे, अहंकार युक्त आहे, तर त्या चित्ताला पुट इट डाऊन, त्याला तिथेच सोडा. जिथे उत्पन्न झालं तिथेच नष्ट करा. सम्मा सती. काय सुंदर उपदेश आहे. दररोज चित्त उत्पन्न होईल, जर ते अकुशल असेल तिथेच नष्ट करा. सम्मा सती. आत्ता जाणले. एखाद्याला अप्रिय व्यक्तीला पाहिले आणि त्याला पाहिल्याबरोबर माझ्या चित्तात फक्त अपशब्द येतात. कधी कधी होते आपल्या आयुष्यात असे काही कॅरेक्टर्स असतात की ते पाहिल्याबरोबर आपल्याला संताप येतो. बुद्ध म्हणतात पुट इट डाऊन, पुट इट डाऊन. या क्षणाला अप्रिय व्यक्ती पाहिला आणि त्या अप्रिय व्यक्तीला पाहिल्याबरोबर चित्तात प्रचंड संताप आला, चित्त कलुषित झालं. केवळ संतापच आला नाही, कधी कधी तर मनुष्य तो आपल्यापासून दूर आहे, काही अंतरावर आहे. तुम्ही काय बोलला त्याला ऐकायलाही जाणार नाही, त्याला ऐकायला जाणार नाही असा विश्वास ठेवून त्याला 2-3 अपशब्द बोलले जातात. मुखातल्या मुखात, त्याला आपण म्हणतो तोंडातल्या तोंडात बोलणे. एखाद्या अप्रिय माणसाला समोर पाहिल्यानंतर त्याला ऐकू न जाणे, परंतु त्याच्याबद्दल 2-4 अब्युजिंग लँग्वेज मधले शब्द व्यक्त करणे. बुद्ध म्हणतात जर या वेळेला चित्त अब्सेंट असेल तर शिव्या येतील. आणि जर तुमचं स्मृती आणि संप्रजन्य काम करत असेल तर तुम्हीच म्हणाल काय बोलून फायदा आहे, त्याला तर ऐकायला जात नाही, त्याला तर मी बोलत नाही, तो मी बोललेले शब्द ग्रहणही करत नाही, तरी सुद्धा मी माझ्या मुखातून हे अपशब्द बोलतो आणि बोललेले हे अपशब्द मलाच यातना देतात, मलाच कष्ट देतात. कारण बुद्ध म्हणतात की स्मृती आणि संप्रजन्य युक्त नसलेली सती मनाची अवस्था अनेक वेळा अनेक अकुशल कर्म करायला भाग पाडते आणि अकुशल कर्माचे परिणाम भोगताना मग व्यथित होते, मग व्यथित होते. या क्षणाला कोणत्या प्रकारच्या चित्त अवस्थेत विचार उत्पन्न होत आहेत. मग बुद्धाने म्हटलं की कोणकोणत्या चित्तात दुःख देणाऱ्या सती उत्पन्न होतात. लोभमूलक चित्त, क्रोधमूलक चित्त, द्वेषमूलक चित्त, अहंकारमूलक चित्त, अविद्यामूलक चित्त. रागाने, द्वेषाने, लोभाने, क्रोधाने, मोहाने आणि अविद्येने ग्रस्त असलेल्या चित्तामध्ये पुट इट डाऊन, हे इथेच सोडू दे. मी तिथेच टाकले, तिला उचलले आणि या तीरावर सोडून दिले, परंतु मी जिथून उचलले तिथून तू विचार करायला सुरुवात केली, द्वेष उत्पन्न करायला सुरुवात केला, तिच्याबद्दल द्वेष, माझ्याबद्दल द्वेष. मी पुट इट डाऊन, मी तिथे तिला सोडून दिले, तिथे टाकलं, पण तू टाकलेच नाही. तू तिला रात्रभर प्रवास करत करत कुटीपर्यंत घेऊन आला, मी तर तिथेच सोडले. बघा सिनियर मोस्ट बनते काय म्हणतात, मी तर तिला तिथेच सोडले, पण तू मात्र तिला आपल्या चिंतात कुटीपर्यंत घेऊन आला. स्वतःच्या बिछाण्यापर्यंत झोपला, आराम करतो, आता तुला झोप येत नाही, तू तुझी झोपण्याच्या अवस्थेतही ते चित्र घेऊन आला. द्वेष उत्पन्न केलं, क्रोध उत्पन्न केला आणि क्रोधातून उत्पन्न झालेलं हे महान भयानक चित्त सम्मा सतीपासून व्यक्तीला क्रॉस करते, अनंत पुढे घेऊन जाते. आणि म्हणून आपल्या समग्र दैनंदिन जीवनातली सम्मा सती, सम्यक स्मृती सतत जागरूक ठेवा. या क्षणाला, या वेळेला
काय करत आहे आणि सतत म्हणा पुट इट डाऊन. वाईट विचार केला तिथेच टाकून द्या. पुट इट डाऊन, तिथे ठेवा, उतरवून टाका. चित्तातला राग, चित्तातला द्वेष, चित्तातला क्रोध आणि चित्तातला असंतुलितपणा जर कार्यरत असेल, जस्ट पुट इट डाऊन. त्या चित्ताच्या अवस्थेतला राग क्रोध तिथेच टाका आणि राईट माइंडफुलनेस, राईट माइंडसेट घेऊन तुम्ही तुमच्या आरंभ करा. आनंद मिळेल, प्रसन्नता मिळेल. अनंत प्रसन्नतेमुळे तुमचं जीवन प्रफुल्लित होईल. प्रिय सज्जन हो, ही समासक्ती दररोज आपल्याला हवी आहे, क्षणाक्षणाला आपल्याला हवी आहे. याच्यावरती कितीही जरी बोललो तरी ते पूर्ण होणार नाही. तो मोठा अभ्यासक्रम आहे. आपण याच्यावरती पुढे खूप काम करणार आहोत. मी काही 2 सूचना आज आपल्याला करतो आणि आपण समापनाकडे जाऊया. एकतर साधारणतः 18 ऑक्टोबर 2020 रोजी रविवार आहे. सकाळी 11 ते 1:30 वाजेपर्यंत आपला वर्षावासाचा समारोप कार्यक्रम करण्याचे ठरत आहे. नक्कीच नाशिक येथील त्रिरश्मी बुद्धलेणी, की जी महाराष्ट्रात एकमेव बुद्धलेणी आहे की जिथे 4G नेटवर्क काम करत आहे, तिथे 11 भिक्खू आणि 11 भिक्खूंना भोजनदान, वस्त्रदान, अष्टपरिष्कार दान, त्यांचे परित्राण आणि 40 मिनिटाची धम्मदेशना ग्रहण करून आपण वर्षावासाचा समारोप करणार आहोत. आतापर्यंत जवळजवळ 9 चिवर उपासकांनी आपल्यापर्यंत पाठवले आहेत. फक्त 2 चिवराची आवश्यकता आहे. ज्यांना कोणाला चिवरदान करण्याची इच्छा असेल ते नक्कीच 2 चिवर दान करू शकतात. मोठा आनंद होत आहे की विविध प्रकारच्या उपासकांनी सहभाग घेतला आणि उद्या दान दिलेल्या उपासकाची पहिली लिस्ट जाहीर करण्यात येईल. आणि काही परिवार, काही कुटुंब नाशिकलाही येण्याच्या तयारीत आहेत की त्या दिवशी आम्ही स्वतः येऊ आणि स्वतःच्या हाताने भिक्खूंना दान करू. मला वाटते डोंबिवलीवरून अलकाताई कांबळे, त्यांचा परिवार, त्यांनी एक चिवरदान केलेलं आहे. राखी मेश्राम फ्रॉम पनवेल, त्यांनी एक चिवरदान केलेलं आहे. गवळी मॅडम, कल्याण अंबरनाथ, तिथून त्यांनी चिवरदान केलेलं आहे. आजच धिवरे परिवार यांनी आज सकाळी 5 वाजता चिवरदान केलेलं आहे. त्याचबरोबर एकंदरीत जवळजवळ 9 चिवरदान. त्याच्यामध्ये कांबळे परिवार फ्रॉम ऐरोली सेक्टर नंबर 19, अरुण जगताप आणि त्यांचा परिवार सेक्टर नंबर 19 ऐरोली यांनी सुद्धा चिवरदान संस्कार केला आहे. चारुशिला कांबळे कांदिवली पश्चिम यांनी सुद्धा एक चिवरदान देण्याचा संकल्प केलेला आहे. एक संग्रहित केलेलं दान आपण 18 तारखेला आपण अनुमोदित करूया. आणि म्हणून अजूनही वेळ आहे. कोणी भोजनदान द्या, कोणी वस्त्रदान द्या, कोणी अर्थदान द्या. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने बुधा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलचा पहिला ओपनिंग एपिसोड त्या लेणीमधून आपण प्रकाशित करूया. 4K व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग होईल. सुंदर पद्धतीने ते काम करूया. आपण खूप तळमळतेने ऐकत आहात, अनेक महिन्यापासून ऐकत आहात. शेवटचा सम्मा समाधी, शेवटचा आता स्पीच होणार आहे आणि त्यानंतर धम्मचक्क पवतनाय सुत्त चत्तारी आर्य सच्चानी आर्य अथांगिको मग्गो या कामाला आपल्याला पूर्ण 15 भागामध्ये आपण विभागले आणि एकाच सुत्तावरती 15 प्रवचनं होऊ शकतात असा एक सार्थ विश्वास आपण अभ्यासकांच्या चित्तामध्ये उत्पन्न केला. 15चे 15 स्पीच आजही फेसबुक अकाउंट निब्बान बुद्धा ग्रुपवर उपलब्ध आहेत. ते संग्रहित करून त्याचा एक पेनड्राईव्ह तयार करता येईल का आणि ज्यांना ज्यांना हवा असेल त्यांच्यापर्यंत ते पेनड्राईव्ह आपल्याला पोहोचवता येईल का याचा आपण प्रयत्न करीत आहोत. पुन्हा एकदा आज आपण इथे आलात, संबोधित केले, अनुमोदित केले, मोठ्या प्रसन्न चित्ताने आपण धम्मश्रवण केला. मी तुम्हा सर्वांचं मोठं अनुमोदन करतो. आणि विशेष रूपाने आयुष्यमान मोहिते हे सांगली साताऱ्यावरून त्यांनीसुद्धा एक चिवर पाठवलेलं आहे. मोहिते सरांनी त्यांचंसुद्धा आपण अभिनंदन करूया की अनंत दूर आहेत, आपल्यापासून कोसो लांब आहेत, परंतु धम्मदान करण्याची जिज्ञासा इच्छा उत्पन्न झाली आणि आयुष्यमान मोहिते सर सांगली सातारा त्यांनीसुद्धा एक चिवर पाठवलेलं आहे.
मी पुन्हा एकदा आपल्या सर्व दायकांचं अनुमोदन करतो, सर्वांच्या प्रती अनंत मंगलमैत्री करतो. ज्येष्ठ बौद्ध उपासक आयुष्यमान संदीप जाधव आणि संध्याताई जाधव बुद्धभूमी नालासोपारा पश्चिम यांनी सुद्धा त्यांचं धम्मदान एका भिक्खूचं चिवरदान करण्याचा संकल्प केला. त्यांचेही दान प्राप्त झालेले आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या दायकाच्या प्रती अनंत मंगलमैत्री व्यक्त करतो, अनंत भाव व्यक्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो, सर्वांचं मंगल हो. आशीर्वाद गाथा देऊन समापनाकडे जाऊया. सबित्यो विभजन्तु सबरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायिको भव. साधु साधु साधु. आज विशेष रूपाने मी पालघर इथे आलेलो आहे. पालघर टेंबोडे इथे कार्यक्रम होता आणि मध्येच रस्त्यात वेळ भेटणार नाही म्हणून टेंबोडेवरून आंबोडेला आलो. हे रश्मिताईचं गाव आहे. चंद्रकांत जाधव आणि रश्मिताई जाधव या धम्म कामातले अत्यंत प्रभावी दोघेजण दायक आहेत. नेहमी तत्पर असतात आणि सुंदर या वातावरणात त्यांच्या बंगल्यावरतून आंबोडे इथे माझ्या डाव्या बाजूला प्रचंड मोठं बुद्धविहार आहे आणि त्या बुद्धविहारामध्ये लाखो रुपयाचं बुद्धरूप या कुटुंबाने दान केले. मला वाटते 5.5 किती फूट आहे, 6 फुटाचे बुद्धरूप नागपूरवरून आणले. अप्रॉक्सिमेटली 2.5 लाखाच्या वर त्याची किंमत आहे. आणि या दोघांनी मी आग्रह करेल की आपण या सर्वांना जय भीम करूया. आदरणीय रश्मिताई आणि आदरणीय चंद्रकांत जाधव, मी आग्रह करेल की हां संकल्प थोडा ताई इकडे येतो, ताई इकडे हां. दोघंही जण आहेत, यांनाही मंगलमैत्री करा, आशीर्वाद द्या. अत्यंत प्रसन्न चित्ताने एक वास्तू उभी केली आणि लवकरच भिक्खू संघ इथे येईल आणि या दोघांना पुण्यमय आशीर्वाद देईल. अनंत लोकांचं मंगल हो, कल्याण हो. आदरणीय चंद्रकांत जाधव सर व आदरणीय रश्मिताई चंद्रकांत जाधव आणि जाधव परिवार यांना आपण मंगलमैत्री देऊया. अनंत मंगल हो, अनंत कल्याण हो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. साधु साधु साधु. फिनिश.